होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे. जयांचे निआठवे शब्दसृष्टी अंगवे, सारस्वताघवे जिव्हेशिये. वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारखे म्हणे, रस होती ओळंगणे अक्षराशी. भावाचे अवतरण अवतरविती निज खूर्ण, हाताचढे संपूर्ण तत्वबोध. श्री गुरूंचे पाय जयी हृदय घेवसो निठाय, तई वढे भाग्य होय उन्मेषाशी. ते नमस्कारो निहाता सच्चिदानंद रूपाय, विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय. श्रीकृष्णाय वयं नमः. यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं, द्वैपायनो विरह कातर आजुहाव. पुत्रेति तन्मयतया तरोभिनेदुस्तं, सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि. जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञः स्वराट्, तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः. तेजो वारिमृदां यथा विनिमयो, यत्र त्रिसर्गो मृषा. धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं, सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि. मरण माझे मरून गेले, मज केले अमर. ठाव पुशिले बुड पुशिले, ओस ओसले देहभाव. आला होता गेला पुर, धरिला धीर जीवनी. तुका म्हणे बुनादीचे, झाले साचे उजवणी. ठाव पुशिले बुड पुशिले, ओस ओसले देहभाव. पवित्र असलेला इंद्राणीचं तटाक आहे. साक्षात संजीवन समाधीस्थ माऊलींच्या चरणकमलाजवळ बसून आज या ठिकाणी जेथे देव येवनी होती पक्षी, 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा, ज्या ठिकाणी पुराणामध्ये वर्णन आलं की 10,000 वर्षापूर्वी भगवान सदाशिवानी ज्या भूमीमध्ये लोटांगण घेतलं की आपलं इष्टदैवत परमात्मा श्रीविष्णू ज्ञानोबारायांच्या रूपाने अवतार धारण करणार आहे. आणि अशा ह्या पावन वायुमंडलामध्ये अत्यंत पवित्र असणाऱ्या क्षेत्रामध्ये आपण इथं ज्या अनेक महापुरुषांच्या समाधीस्थली या आज जे आपण एकत्र झालेले आहोत, ते म्हणजे त्याचं प्रवृत्तीनिमित्त आहे. हरिभक्तिपरायण वैकुंठवासी भजनानंदी एक महापुरुष, त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपणही काय अंतर्मुख व्हावं आणि वेदमार्गे मुनी गेले त्याचे मार्गे चाललेलो, किंवा मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संतते, तेनेची पंथे चालो जाता, न पडे गुंथा कोठे काही. आपण या ठिकाणी गुरुवर्य बोधेबाबांच्या या स्मृतिस्थळामध्ये की ज्या ठिकाणी आपल्यालाही काही अंतर्मुख वृत्तीनं आपल्या आत्मोद्धाराचं चिंतन करता यावं म्हणून या ठिकाणी एक पंचमदिवसीय असा एक निर्वाण महोत्सव त्यांच्या निमित्ताने संपन्न होत आहे. त्यामध्ये आपण जिवंत आहोत, आपले श्वासोश्वास चालू आहेत, ते व्यर्थ नसून सार्थ आहेत. कारण मानवदेह भगवान परमात्म्याने ज्या कारणासाठी दिला त्याच कारणासाठी आपण त्याचा वेच करीत आहोत. म्हणून हे महापुरुषांच्या वायुमंडलामधले एक आपली सेवा घडत आहेत, म्हणून आपण भाग्यवान आहोत. असो, या ठिकाणी आता या निमित्ताने काहीशी सेवा म्हणजे एक शब्दकुसुमांजली या ठिकाणी वैकुंठवासी बाबांच्या चरणी समर्पित करायची म्हणून आपल्यापुढं जगद्गुरू तुकाराम महाराजांचा एक अभंग वाचून दाखवला. श्री जगद्गुरू तुकोबारायांची गाथा हा बाबांच्या निष्ठेचा विषय होता किंवा त्यांच्या जीवनाचा स्थायी भाव होता. आणि म्हणून या ठिकाणी जर पाहायला गेलो आपण तर बाबांच्या जीवनाचं भाष्य कोणाला जर करायचं असेल तर ते भाष्याला पडताळून पाहण्यासाठी सगळे जगद्गुरू तुकोबारायांचे हे 4092 अभंग, ज्या ठिकाणी काही वर्णन करताना
तुकोबारायांनी एखाद्या प्रसंगोपात्त केलेलं वर्णन किंवा या जे राजशी तामसी लोकांच्या संबंधाने केलेलं वर्णन सोडलं तर सात्विक धैर्य, सात्विक धृती, सात्विक सुख, सात्विक कर्ता हे जे काय आहे याचं मूर्तिमान उदाहरण म्हणजे बाबा. थोडक्यात काय, अशा संबंधात आलेलं गाथेतलं सगळं वर्णन हे या ठिकाणी परमप्रेमास्पद गुरुवर्य बाबांचं आहे. आणि त्यामुळं या ठिकाणी एक गाथेतला एक अभंग त्यानिमित्ताने थोडंसं चिंतन यथाशक्ती यथामती करून ही शब्द सुमनांजली त्यांच्या चरणी समर्पित करायचा इतकाच याचा अर्थ आहे. तर या ठिकाणी जे काही अवतारी कोटीतले पुरुष असतात, अधिकारी कोटीतले पुरुष असतात, ते स्वेच्छेने किंवा भगवंताच्या इच्छेने जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर, त्याप्रमाणे आपल्या वारकरी संप्रदायाचं हृदय आहे हे भजन, आणि त्या हृदय बाबा हे भगवंताचं हृदय आहेत. म्हणून या ठिकाणी ज्यांच्या जीवनामध्ये केवळ भजन जे आहे ते भजन हीच आपल्या जीवनाचे साधन आहे. आणि त्याद्वारा कुठपर्यंत प्राप्त होता येतं तर तुकोबारायांनी सांगितल्याप्रमाणे गोटवीन लाळ ब्रह्मज्ञाने हाती मुक्त आत्मस्थिती सांडवीन आशा तीर्थ भ्रामकाशी आणीन आळस कडू स्वर्गवास करीन भोग, अशा प्रकार धन्य म्हणवीन यहलोकी लोका भाग्य आम्ही तुका देखीला. गुरुवर्य बाबांच्या सहवासात असणारे अनेक महात्मे या ठिकाणी आहेत आजही. तर त्यांच्यावर जो ठसा आहे तो जगद्गुरु त्या ठिकाणी गुरुवर्य बाबांचा आहे. जर आताही आपण काही नामाचा उल्लेख करायचा म्हणले अनेक जण आहेत या ठिकाणी, पण त्यांचं जीवन पाहिल्यावर असं वाटतं की यांच्या ठिकाणी आलेलं हे वैराग्य, ही विवेक, जिज्ञासा, निष्ठा ही कुठून प्राप्त झाली. तर त्यांच्या ठिकाणी निष्ठा त्यांची स्वतःची आहे असं जर आपल्याला वाटलं तर ते स्वतः निर्वाळा देतील की हे आमचं नाही, हे सर्व बाबांचं आहे. हे भजन तुम्ही किती गोड म्हणता तर हे बाबांचंच देण, ही बाबांचीच देण आहे असं म्हणतात. तुमच्या आचारसंहितेचं इतकं तंतोतंत पालन का आहे? तुमच्या भावना ज्या आहेत त्या इतक्या श्रद्धातिशयामध्ये परिणत कशा झाल्या? तुमच्या ठिकाणी झालेलं जे ज्ञान आहे त्याच्या दारढे कसं आलं? ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर ह्याचं उत्तर एकच आहे की बाबांचं हे जे जीवन आहे ते जीवन सांगून तयार झालेलं नाही, केवळ त्यांचं जीवन पाहूनच अनेकांना या ठिकाणी ह्या परमार्थ साधनेविषयी स्फुरण व्हावं, त्याचा योग व्हावा आणि क्षेम व्हावा एवढं सामर्थ्य ज्यांच्या प्रत्यक्ष आचारात होतं, ज्यांच्या विचार किंवा ज्यांना भावना जागृतीसाठी कोणताही शक्तिपात न करता त्यांचं अस्तित्व किंवा त्यांचा सहवास हाच शक्तिपात त्यांच्याजवळ होता. गुरुवर्य बाबा कधी कधी सांगत असतात, आता आम्हाला जेव्हा कुठं कुठं आपल्या संप्रदायाच्या अतिरिक्त असणारे लोक आहेत ते आपल्या गुरुवर्य माऊलींची ज्ञानेश्वरी गाथा यांचं पाठ झालेलं पाहून आणि त्यांचं कीर्तनातलं बोलणं त्याच्यामध्ये अधिकात अधिक प्रमाणच जास्त असतात. कोणी त्याला भेंड्या म्हणलं तरी चालेल, परंतु सगळे तुकाराम महाराजांची, ज्ञानोबारायांची, नाथ महाराजांची जी काही वचनं आहेत ती जशीच्या तशी ते उद्धृत करत असतात. परंतु त्यांचा परिणाम इतका होतो की ते लोक म्हणतात काय माऊलींचं जीवन आहे असं म्हणतात. त्या लोकांना असं वाटतं. जर माऊलींना जर विचारलं तर ते काय म्हणतील, हे सगळे बोधेबाबांची देण आहे. अशा प्रकारचं आपले गुरुवर्य मारुतीबाबा सांगत असतात की जेव्हा हे जे अनगडशा फकीर आहे आता त्याला काही सिद्धी प्राप्त होत्या, त्यामुळं त्याला तुकाराम महाराजांची कीर्ती जी आहे, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे कीर्तिमुख त्याचे नारायण, सगळीकडे कीर्ती पसरत चालली. त्याला स्वतःचा अभिमान होता की सिद्धाई ज्या पुरुषाला प्राप्त होते त्या पुरुषाला हे प्रतिबंध आहे असं वाटत नाही. त्याला ते आपल्याला अनुकूल आहे कारण त्याच्यामुळे मिळणारा धन मान याच्यामध्ये तो निमग्न होतो. तसाच तो अनगडशा फकीर तुकाराम महाराजांची कीर्ती ऐकून त्यांची परीक्षा घेण्यासाठी देऊला गेला. वाड्यात आपल्या जिजाबाईंनी कोणाकडून उसने धान्य आणून त्या दळीत होत्या आणि त्यावेळेला तो आला आणि त्याचा एक कटोरा होता. तो कटोरा घेऊन तो भिक्षा मागत असे. त्यांनी सांगितलं आणि तो म्हणायचा का साई का कटोरा भरतो. त्याच्यात खंडोगंती धान्य घातलं तरी तो कटोरा भरत नव्हता. असा चमत्कार त्याच्या जीवनामध्ये सिद्धाईमुळं प्राप्त झाला होता. त्यांनी सांगितलं, तो गेला तुकोबारायांच्या वाड्यात आणि तिथं म्हणतो की साई का कटोरा भरतो. तेव्हा जिजाबाईंची म्हणजे तुकोबारायांची मुलगी बहिणाबाई ह्या बाहेर खेळ आपले
भागीरथीबाई ह्या बाहेर खेळत होत्या अंगणामध्ये. त्यांनी आईला जाऊन सांगितलं की ते भिकारी आलेले आहे, तो भिक्षा मागतो आणि सायका कटोरा भर दो. तर त्यांनी सांगितलं की आता मी दळते याच्यामध्ये थोडंसं पीठ दे त्याला. तर तिथं आता चिमुकल्या मुलीचे केवढे मोठे हात असणार. बाबा सांगत असतात तिनं ओंजळभर घेतले आणि तिच्या जोरावर जोराचे थापड जिजाबाईंनी मारली. वडीलही उधार आणि मुलगी त्याच्यापेक्षा उधार. ते थोडंसं जे पीठ होतं तिनं हात झटकला कोणाच्या अनगडशा फकीराच्या त्या कटोऱ्यामध्ये. तर ते बाबा म्हणत असतात तो कटोरा तर भरला पण हा गळ्यापर्यंत गाडला. इतकं त्याचं जे महात्म्य आहे. तेव्हा त्याला इतका आनंद झाला, इतकं आश्चर्य झालं आणि तो म्हणायला लागला का वा तुकाराम, वा तुकाराम, धन्य तुकाराम. त्याला वाटलं की हे तुकाराम महाराजच आहे. तर ती म्हणे तुकाराम नाही तुकाराम की बेटी हूँ, असं तिनं सांगितलं. तसं ह्या काळामध्ये अकराळ विक्राळ हा कलिकाळ आहे. याच्यामध्ये विवेकशील, वैराग्यशील, ज्ञानशील अशा प्रकारची जी व्यक्तिमत्व आहेत तर ती फार कमी प्रमाणात आहेत. आणि अशा स्थितीमध्ये आपल्याला जेव्हा आज बाबांच्या अनुग्रहित असणारे लोक ज्यांच्या जीवनामध्ये बाबांच्या व्यक्तिमत्वाचा एक प्रकारचा प्रभाव झालेला आहे आणि त्या ठिकाणी त्यांना शास्त्र प्रमाणापेक्षाही बाबांचं वचन हे प्रमाण वाटतं. आणि बाबांचं वचन जे त्यांच्या मुखातून निघेल ते जगद्गुरू तुकाराम महाराजांचंच वचन आहे. अशा प्रकारची स्थिती आहे. बाबांचं इतकं वैराग्य इतकं धडधडीत होतं आणि इतकं स्पष्ट होतं आणि इतकं स्वतःच्या अनुभवाचं होतं की त्यांना दुसऱ्याला सांगायला याचा अधिकार काय आहे याचासुद्धा विचार करायला वेळ नव्हता. एकदा असा प्रसंग झाला की मी नवीनच आलो होतो, चातुर्मास्यात राहिलो आणि त्या पहिलंच वर्ष होतं. असं झालं की आमचे चुलते की जे मला गुरुस्थानी होते ते आजारी पडले आणि माझ्या येण्यामुळं त्यांच्या मनावर काही परिणाम झाला. तेव्हा आमचे जवळचे नातेवाईक ते गाडी घेऊन पंढरपूरला आले. ते म्हटले तू आला तर ते वाचतील नाहीतर वाचणार नाही. त्यातले एक डॉक्टर होते. मी म्हटलं तुम्ही ट्रीटमेंट करा, व्यवस्थित होतील आणि काय वाटलं तर नंतर पाहू, तुम्ही जा परत. तर मग मला एक धर्मसंकट उभं राहिलं की काय करावं. अशा वेळेला मी गुरुवर्य बाबांना विचारलं पहिल्यांदा. बाबा म्हणे हा व्यवहार आहे, जायला पाहिजे, त्याच्यामध्ये जाऊन त्यांना बरं वाटल्यावर या. तर त्यांनी गुरुवर्य मारुती बाबा म्हटले की जायला पाहिजे. पण आता माझं मन द्विधा व्हायला लागलं. मी पुन्हा तोच प्रश्न संध्याकाळी भजनाला गेल्यावर बाबांना विचारलं. आम्ही भजनाला दररोज जात असायचो. मला भजन काही येत नव्हतं परंतु संध्याकाळची जेवणाची व्यवस्था होती म्हणून मारुती बाबा मला काय म्हणायचे भजनाला चला. तर मी म्हटलं भजनाला येत नाही, चला चला म्हणायचे. गेलं म्हणजे ते जेवण मिळायचं. तिथं मधुकरीच्या भाकरीबरोबर बाबा भाजी करायचे संध्याकाळी. म्हणून आम्ही त्या भजनाला जायचो. तर मी भजन सुटल्यानंतर बाबांना विचारलं मला घरून असा निरोप आला तर काय करू. ते म्हणजे तुम्हाला काय करायचं ते करावं. पण माझी आई गेली तेव्हा मी एक गाथेचं पारायण केलं आणि वडील गेले तेव्हा एक पारायण केलं. याच्यापेक्षा मला काही माहीत नाही, तुम्हाला काय करायचं ते करा असं बोलले. त्याच्यातही मला राहवलं नाही. मग मी गुरुवर्य धुन्ना महाराज आजारी होता. त्यांचा जो सेवक होता गंभीर म्हणून तो आजारी होता. तर मी 8-10 दिवस त्यांना आंघोळ घालण्यासाठी जात असे. तर मी पुन्हा 8 दिवस झाल्यानंतर त्यांचा तो सेवक बरा झाला. ते म्हणे उद्यापासून आलं नाही तरी चालेल. म्हणून मी महाराजांना स्नान घालून कॉटवर बसवलं आणि थोडा उभा राहिलो. महाराजांनी चष्म्यातून पाहिलं, तुम्हाला काही विचारायचे का काही असं ते म्हटले. तर मी म्हटलं हो विचारायचं. त्यांना मी हाच प्रश्न पुन्हा सांगितला. तर ते म्हणे जाऊ नका. काय असतं आपण चातुर्मास्यात हे अनुष्ठान आहे, सीमोल्लंघन करू नये आणि इथं राहिलं म्हणजे ते देवावर भार पडत असतो. त्यामुळे ते त्यांना देव बरं करेल, आपण जाऊन काय करणार आहे, आपलं चिंतन करीत राहा असं म्हटले. मग तिघांचं ऐकल्यानंतर मी निश्चय केला की आता आपण राहू. अशा प्रकारचं बाबांचं जीवन होतं की आपल्या आईवडिलांसाठी त्यांच्या दृष्टीनं सेवा कोणती आहे तर गाथेचं पारायण करणं, ते त्यांना समर्पित करणं. आणि ह्या लोकांच्यावर अशा प्रकारचा प्रभाव जो आहे जे त्यांच्या सहवासात राहिले, त्यांच्या पावन वायुमंडलामध्ये जितक्या सान्निध्यात राहिले तर त्यांच्या श्वासाचा हा झालेला परिणाम आहे.
त्यांचा वायुमंडल म्हणजे खरोखरचंच वायुमंडल. त्यामुळं बाबा जे आहे ते एक अमर अशा प्रकारची कीर्ती करून गेलेले आहेत. आणि यामध्ये जर आता आपल्या पुढं अभंग वाचून दाखवला, तो अभंग याच्यासाठीच वाचून दाखवला की सामान्यपणे जे काही मनुष्याला क्लेश आहेत, पंचक्लेश ना, तर त्या पंचक्लेशामध्ये एक अभिनिवेश नावाचा क्लेश सांगितलेला आहे. त्या अभिनिवेश कशाला म्हणतात, तर ज्याला मरणाचं भय असतं ना, तर त्याला काय म्हणतात, अभिनिवेश असं म्हणतात. मरण भयाला अभिनिवेश असं म्हणतात. तर आम्ही जे काही बाबांचं जीवन पाहिलं त्याच्यामध्ये त्यांचा अभिनिवेश नावाचा जो क्लेश आहे हा त्यांच्या जीवनाला स्पर्शच करीत नव्हता. बाबांना डोंगरावर राहिले किंवा कुठं राहिले, त्याचे की ज्याला आपण म्हणतो अन्न, वस्त्र आणि निवारा, हे सामान्य जे काही गरजा आहेत, या गरजांविषयी बाबांच्या अंतःकरणात थोडीसुद्धा आयुष्यात कधी चिंता लागली असेल किंवा काही तास, काही क्षण गेले असतील असं नाही. त्याच्याविषयी त्यांच्या मनात कोणत्याही प्रकारची शंकाच नव्हती. आपण म्हणतो देईल तो अन्न वस्त्र दाता, परंतु तो देईल याच्याविषयी बाबांच्या अंतःकरणात येतकिंचितसुद्धा शंका नसल्यामुळं त्यांचा एकच विचार की दिवस न कळे रात्र न कळे, दिवस न कळे अंगी खेळे दैवत हे. प्रदक्षिणा करत असो किंवा मोकळे बसलेले असो, तरी ते गाथेचं आवर्तन नाही तर भगवंताचं नाम. बाबांची एक तरी सूत्री होती असं मला वाटतं की बाबांच्या जवळ कोणीही मुमुक्षू गेला तर त्याला 3च प्रकारचं, एक तर डोंगरावर जा, गाथा ज्ञानेश्वरी पाठ कर, हे एक सूत्र, आणि भजन कर आणि संस्थेत बस. याच्या व्यतिरिक्त दुसरा उपदेश नाही. पण ही 3 शब्द ज्या मनुष्याने बाबांच्या आपल्या हृदयामध्ये कोरून ठेवले, तो ह्या स्वानंद शिवनिवासी जोग महाराजांच्या ह्या जे काही अभ्यासक्रम आहे, या अभ्यासक्रमाच्या मांडवातून तो जाणार. त्याच्यानंतर एकांतात त्याला आपल्या जीवनात तत्त्व कळण्यासाठी जे काही जगद्गुरू तुकाराम महाराज किंवा ज्ञानोबा यांनी जी हे काही 9000 वाक्य बोलले किंवा तुकोबाराय हे 4092 अभंगातून बोलले, तर याच्याद्वारा साक्षात त्यांचा एकांतामध्ये, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस सेव सदा, अशा प्रकारचे हे महात्मे आहेत की या वाक्याच्याद्वारा त्यांना आत्मबोध संपन्नता प्राप्त व्हावी. आणि त्याच्यानंतर एकांतातच दिवस काढल्यामुळं त्या ठिकाणी त्यांना जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचं साधन जे आहे ते एकांताचे सुख देई मज देवा, आघात या जीवा चुकवणी, ध्यानी रूप वाचे नाम निरंतर, आपुला विसर पडो निधी, माये बाळा भेटी सुखाची आवडी, तैशी तुझी गोडी लागो या जीवा लागो मज. अशा प्रकारानं जे जीवन आहे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, पक्षीही सुस्वरे आळविती, येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुणदोष अंगायत. अशा प्रकारची जी ही अभंगवाणी आहे, ही अभंगवाणी त्याच्या हृदयामध्ये सहज एकांतामध्ये स्फुरद्रूप व्हावी अशा प्रकारचं बाबांचं सांगणं असायचं. आणि हे सगळं करत असताना त्याचं जीवन सहजच संपूर्ण होतं. त्याच्यामध्येही बाबांच्या जीवनामध्ये जे जीवनमुक्तीचं विलक्षण सुख जे आपल्या संत वाङ्मयामध्ये प्रसिद्ध आहे, किंबहुना सर्वांचं ते अभिप्रेत तात्पर्य आहे, त्या तात्पर्यांना बाबांनी अनुभवाने गवसणी घातली होती. म्हणून ते म्हणायचे की दुसरं काही नाही, की तुम्ही भजन करा, नामस्मरण करा, याच्या व्यतिरिक्त बाबांनी दुसरं काही सांगितलं नाही. त्याचं कारणच असं आहे की या ठिकाणी आपण जेव्हा वेदांत चिंतन करतो त्यावेळेला जीवनमुक्ती विवेक नावाचं विद्यारण्य स्वामींनी एक प्रकरण ग्रंथ लिहिलेला आहे. ज्यांनी पंचदशीचं अध्ययन केलं त्याने हा जीवनमुक्ती विवेक पाहिलाच पाहिजे. आणि ज्यांनी केवळ जीवनमुक्ती विवेक पाहिला आणि पंचदशी पाहिली नाही तर त्याला या ठिकाणी जीवनमुक्तीचं विलक्षण सुखाचं मार्मिक रहस्य त्याला कळणार नाही. कारण तत्त्वज्ञान झालं आणि उरले उपाधी कारणे ते विचले दर्शने. ज्ञान झाल्यानंतरही अंतःकरण आणि आत्मा यांचा आध्यात्मिक तादात्म्य संबंध जोपर्यंत असतो तोपर्यंत ज्ञानी पुरुषाला देखील ह्या जगताची प्रतीती येत असते. ती सत्यत्वाने नसली तरी मिथ्यात्वाने येत असते. अप्रतीती कधीच होत नाही. मग अप्रतीती होती कुठं, तर अनुभवरूपता ज्या विदेह कैवल्य मुक्तीला प्राप्त होतो त्यावेळेला होते. पण बीज भाजूनी केलेलाही आम्हा जन्म मरण नाही अशी जी निश्चय, असा जो निश्चय असतो तो जीवनमुक्तीमध्येच होतो. आणि त्या जीवनमुक्तीमध्ये त्या मनुष्याला या ठिकाणी जे आपण जन्मजन्मी जी साधना केली आणि आता या ठिकाणी आपण तत्वबोधाला प्राप्त झालो, परंतु उरलेल्या आयुष्यामध्ये
जोपर्यंत हा उपाधी शरीर नावाचा उपाधी आहे, अंतकरण नावाचा उपाधी आहे, त्यांचा आत्म्याशी आध्यात्मिक तादात्म्य संबंध आहे, प्रारब्ध लेश त्याला म्हणतात किंवा अविद्या लेश, तोपर्यंत आपण काय करायचं. अशा वेळेला जर कोणालाही शंका आली तर तो महाराष्ट्रातल्या ह्या वारकरी संप्रदायाचा पाईक असेल तर बाबा त्याला ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्तीचं वर्णन सांगत होते. आता काय करायचं, आता भजन करायचं. भजन हे साधन कशासाठी होतं की या ठिकाणी लाथाडीला संसार केला षडूर्मीचा मार, तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माथा, मुक्तीवरील भक्तिदान अखंडमुखी नारायण. या ठिकाणी मुक्ती जी आहे तर त्या मुक्तिपांगण आहे विष्णूच्या दासा. या गर्भवास कैसा नेणती तो, या बोधाला प्राप्त झाल्यानंतरही उरलेलं आयुष्य भजनामध्ये आपण जर वेच केलं तर या ठिकाणी जीवनमुक्तीचं विलक्षण सुख प्राप्त होतं. विलक्षण या अर्थाने तत्त्वज्ञान तर झालेलं आहे आणि सुखाची अभिव्यक्ती करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या शब्दस्पर्शादी विषयाची आवश्यकता लागत नाही. निर्विषय आनंद, स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश असणारं जे आपलं आत्मतत्व ते स्फुरद्रूप होण्यासाठी ज्या भक्तीनं आपल्याला भक्तीच्या उदरी जन्मले ज्ञान, ज्या भक्तीच्या उदरातून ह्या ज्ञानाचा जन्म झाला त्याच या ठिकाणी आत्मारामाश्च मुनया निर्ग्रंथाप्यरू क्रमे कुर्वन्त्या हेतुकीम भक्ती इत्थम भूत गुणो हरिही. भगवंताचं गुण संकीर्तन, नामसंकीर्तन, स्वरूप संकीर्तन किंवा लीला संकीर्तन याच्यामध्ये आपल्या जीवनाचा वेच केला तर आपल्याला या ठिकाणी सुख जे आहे तर आनंदाचे डोहे आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाची काय सांगू झाले काहीची आबाही, पुढे चाली तेही किंवा पुढे चाली नाही आवडीने, अशा प्रकारचं अनिर्वाच्य सुखाचा भोगता तो होतो. आणि ही गोष्ट जी आहे ही बाबांनी आपल्या संपूर्ण जीवनभर प्रत्यक्ष आचरण करून दाखवली. बाबा ज्ञानावर बोलत नव्हते, कीर्तन करत नव्हते. खरं जर पाहिलं तर हे आत्मज्ञान अशी वस्तू आहे की ब्रह्मवेद ब्रह्म एव भवती. ब्रह्म जाणणारा पुरुष जो आहे तो ब्रह्मरूपच असतो आणि ते ब्रह्म जे आहे ते स्वतःला विषय होत नाही, अन्याला विषय होत नाही, अन्याला विषय करत नाही. अशी जर त्याची स्थिती असेल, कोणाही प्रमाणा ओ निधी मा अशी जर त्याची स्थिती असेल, ही जर स्वरूप स्थिती असेल तर हिला प्राप्त झालेला पुरुष जो आहे तो अतींद्रिय असणारं जे काही अलौकिक दिव्य असं परमात्म्याचं रसास्वादन करत असतो. त्याच्या ठिकाणी मौनगा तुझे राशी नाम आता के स्तोत्री के बांधो हाव आणि दिसशी तेतुली माव भजो काही, अशी त्याची स्थिती असते. आणि त्या स्थितीमुळं बाबांनी कोणत्याही अध्यात्मातल्या पदपदार्थाचं भाष्य केलं नाही, पण बाबा मात्र स्वतः त्या भाष्याचं जे उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्ट किंवा त्याचं जे प्रयोजन आहे ते प्रयोजन रूप होऊन राहिले. अशा प्रकारचे फलरूपता प्राप्त झाली. फलाला पुन्हा फलं लागत नाही, त्याप्रमाणे ह्या फलरूपतेचा आनंद बाबांनी जीवनभर भोगला. की या ठिकाणी बाबा विशेष दुसरं कधी वृत्ती प्रभाकर पंचदशी जे काही याच्यामध्ये संस्थेमध्ये शिकले असतील किंवा सहज कधी श्रवणात आला असेल, पण बाबांचं जीवन ज्या वेळेला बाबा चातुर्मास्यामध्ये जगद्गुरु तुकोबारांची गाथा आणि ज्ञानेश्वरीचा पाठ या ठिकाणी वैकुंठवासी प्रातस्मरणीय वंदनीय गुरुवर्य धुंडा महाराज सांगत असत किंवा त्यांच्या असणारे कीर्तनामध्ये बाबांची चाल नेहमी असायची. तर त्याच्यामध्ये बाबा हे जे प्रमाण आहेत तर बाबांना जर अद्वैत तत्त्वज्ञानाचा परिचय नसता तर गुरुवर्य धुंडा महाराजांसारख्या एक विद्वद रत्नांच्या कीर्तनामध्ये योग्य प्रमाण जर येईल ते बाबांचंच येईल. हे दिसताना दिसत नाही, परंतु हे जे लोक असतात ते खऱ्या अनुभूती संपन्न अशा प्रकारचे असतात. जी अनुभूती अवाच्य आहे तिला वाणीवर आणण्याचं ते आपल्या आयुष्यामध्ये कधी धाडसच करत नाही. एकदा आम्ही भामचंद्रावर सप्ताहासाठी गेलो होतो. आपले हरिभक्तपरायण गुरुवर्य कारभारी वारकरी त्यांचं त्या ठिकाणी भजनाचा सप्ताह असायचा, अजूनही असतो तो चालू. तिथे केवळ वारकरी असायचे आणि भजन करायचे. त्या ठिकाणी तो कोणता अभंग स्तुर्याच्या परी लोक विश्वंभर बोले वेदांताचे सार ऐशी गरजती व्यापिले नारायणे ऐशे गरजती पुराणे जगी जगदीश शास्त्र वदती सावकाश. आणि शेवटी जनी जनार्दन संत बोलती वचन सूर्याची अपरी
लोकी तुका क्रीडा करी हा अभंगावर भजन चालू होतं. रात्रीचं 12-1 वाजले असतील आणि त्यावेळेला ते भजन म्हणत असताना जेव्हा सूर्याची या परी लोकी तुका क्रीडा करी असं आलं, हा अभंग तर वेदांत परख आहे, याच्यामध्ये काही कोणालाही संशय घेण्याचं कारण नाही. पण सूर्याची या परी लोकी तुका क्रीडा करी असं ते वा तुकाराम महाराज, काय तुकाराम महाराज, काय तुकोबार आहे असं म्हणत अर्धा तास ते अशाच अवस्थेत राहिले. अर्ध्या तासाने भजन सुरू झालं. याचा अर्थ हे केवळ भजन गातात असं नाही, त्यांना अर्थाचा समन्वय आणि अर्थरूपता हे ते जगत असतात किंवा त्याची अनुभूती घेत असतात. म्हणून अशा प्रकारचे जे बाबा आहेत तर त्यांचं या ठिकाणी मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता जैशी दीपे दिशे पाहता वस्तू आपली. आपलीच वस्तू हरवलेली असेल तर आपल्याला ती शोधायची झाली तर हे दीपस्तंभासारखे जे संत आहेत त्या संतांचं वचनामृत किंवा त्यांचं जीवनचरित्रामृत याचं नेहमी मनुष्याने जर चिंतन केलं तर या ठिकाणी आपण 10 ग्रंथाचं पांगता अध्ययन केलं तरीसुद्धा आपल्या जीवनामध्ये जे स्थित्यंतर गत्यंतर होणार नाही तेवढं बाबांचं एखाद्याने चरित्र लिहिलं, जे त्यांच्या सहवासात असताना सामान्यपणे दिसलेल्या गोष्टी, तर त्या गोष्टीसुद्धा चंद्र सूर्य असेपर्यंत सगळ्या ह्या वारकरी संप्रदायाला एक प्रकारची दिशा देत राहतील अशा प्रकारचे यांचे जीवन असतात. आणि थोडीच वाक्य असतात परंतु ते हृदयामध्ये कोरली तर त्याच्यावर मनुष्याचं संपूर्ण आध्यात्मिक जीवनाचं उत्थान होऊ शकतं. अशा प्रकारची स्थिती आहे. खरं तर आपला संप्रदाय जो आहे तो ह्या नामस्मरणावर म्हणजे भगवंताचं ज्याला म्हणतात हेची परमार्थ साधनं येवकाराने चकाराने तुकाराम महाराज सांगतात की हेची परमार्थ साधनं मुखी नाम हृदयी ध्यान. आणि दुसरी जी गोष्ट आहे ती महत्त्वाची गोष्ट आहे सत्संग, संतांचे संगती, मनोमार्गगती, आकळावा श्रीपती येणे पंथे. परमात्मा नुसता कळावा नाही तो आकळावा आणि यासाठी सर्वात सोपं साधन आहे संतांच्या संगतीत राहणं. म्हणून मुमुक्षूसाठी ह्या संप्रदायामध्ये सर्वात मोठी व्यवस्था आहे. एकदम गणितासारखं तंतोतंत अकाट्य असे सिद्धांत ज्ञानोबराय तुकोबाराय संत शांतीब्रह्मनाथ महाराजांनी सांगून ठेवलेले आहे. स्वतंत्र बुद्धीनं परमार्थ करायचा नाही, स्वतंत्र बुद्धीनं शास्त्राचा अर्थ करायचा नाही. संप्रदाय पुरस्सर जर कोणी कितीही जरी सर्व शास्त्रविदापी मूर्खवत उपेक्षणीय तो मूर्खा इतका मूढा इतका उपेक्षणीय आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत बाबांनी या ठिकाणी आळंदीला आल्यानंतर जे काही स्वानंद सुखा निवासी जोग महाराजांच्या ह्या अभ्यासक्रमाच्या मंडपातून ते गेले आणि त्याच्यानंतर तिथं जे काही तात्पर्य पकडलं ते आपल्या जीवनाच्या शेवटवरी त्यांनी ते सिद्ध नेलेलं आहे. आणि ह्याचं जे काही फल आहे ते फल अनुभवलेलं आहे असं लिहिलेलं आहे. शास्त्रामध्ये एक वचन आहे कोणत्या तरी स्मृतिग्रंथामध्ये की जिवंत असताना आपलं मरण झाल्यानंतर एखादं जे प्रेत असतं त्या प्रेताला त्या ठिकाणी सुख किंवा दुःखाची जाणीव होते का? होत नाही. तथाश्चेत त्याचप्रमाणे जर जिवतःपि जिवंत असताना कोणाला आठवलं तर सांगा, हा श्लोक आहे त्याच्यामध्ये तथाचेत. तर त्यांनी सांगितलं स परमहंसाश्रमे व्रजेत असं सांगितलेलं आहे. जर एखादा मनुष्य हा जीवगते यथा प्राण, जीवाच्या शरीरातून प्राण गेला असताना सुखम दुःखम न विंदती, त्याला सुखही होत नाही आणि दुःखही होत नाही. तथाचेत तसंच जर जिवंत असताना एखाद्याच्या ठिकाणी असेल तर तो परमहंस गतिम व्रजेत, तो परमहंस पदाला प्राप्त होतो. वास्तविक हंस परमहंस संन्यासी जे आहेत त्यामध्ये ह्या विविधिशा किंवा विद्वत संन्यास घेताना ज्यांनी विधिपूर्वक कर्माचा त्याग केलेला आहे त्याग करून संन्यास श्रवणम करूयात श्रवण केलेलं आहे. आणि जे मी अहम ब्रह्मास्मी सर्वम खल्विदम ब्रह्म अशा बोधाला पोचलेले हे महात्मे आहेत. त्यांना मरण भय पूर्णपणे निवृत्त झालेलं आहे. जे अगोदरच आपण सुरुवातीला सांगितलं की अभिनिवेश म्हणजे मरणाचं भय. तर या ठिकाणी जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या दृष्टीनं मनुष्य परमार्थाच्या योग्य दिशेने त्यांनी वाटचाल केली आणि तो फलरूपतेला प्राप्त झाला. याचं लक्षण काय असेल तर याचं लक्षण तुकाराम महाराजांनी सुद्धा आपल्या अभंगवाणीत सांगितलं. झाला प्रेतरूप शरीराचा भाव, लक्ष्येला ठाव स्मशानीचा, रडती रात्रंदिवस काम क्रोध माया,
म्हणती हया हय यमधर्म, वैराग्याच्या शेनी लागल्या शरीरा, ज्ञानाग्नी लागला ब्रह्मत्वेशी, दिली तिळांजळी कुळनाम रूपाशी, शरीर ज्याचे त्याशी समर्पिले. तुकाराम महाराज म्हणतात, तुका फिरविला घट ठेवी फोडियेला चरणी, महावाक्य ध्वनी बोंब झाली. तुका म्हणे रक्षा झाली आपोआप, उजळीला दीप गुरुकृपा. तुकाराम महाराजांनी आपली सर्व जी जीवनचरित्र आहे ते आध्यात्मिक जीवनचरित्र अनुभूतीच्या आधाराने या अभंगामध्ये सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे रक्षा झाली आपोआप. आमचं रक्षा शब्दाचा अर्थ तर राख असा न घेता रक्षण असा अर्थ घ्यावा. या ठिकाणी आमची गुरुकृपेनं खऱ्या अर्थाने रक्षण झालेलं आहे. कारण पुढं म्हणतात उजळीला दीप गुरुकृपा. माणसाने जीवनामध्ये सर्वात महत्त्वाचा विचार जर करायचा झाला, माणसाचा विचार म्हणजे त्याला जो काही मरणाचा विचार आहे, पण मरणाचा विचार करणाराही आणि काही लोक जे आहेत गुन्हेगारी प्रवृत्तीचे, तर जीवावर उदार होतात ना. आपल्याला वाटतं की त्यांना मरणाचा विचार नाही, पण मरणाचं भय त्यांना आहेच आहे. जोपर्यंत अज्ञानामुळं त्यांना असं वाटतं की मला मरणाचं भय नाही, त्याचं कारण त्यांनी केलेले उद्योग काही प्रारब्ध बलाने यशस्वी होत असतात. त्यांना वाटतं की हा आपला पुरुषार्थ आहे, परंतु तो पुरुषार्थ नसतो. जसं आता हे जक्कल आणि सुतार त्यांना फाशी दिलं येरवड्याला, तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं तुम्ही हे त्यांना न्यायाधीशाने विचारलं तुम्ही अशा प्रकारचं जे धैर्य, तो म्हणतात की 7व्या मजल्यावर कुठेही खिळ्याचा सुद्धा आधार न घेता 7व्या मजल्यावर भिंतीला धरून जात होता. आता कसा जात असेल, चमत्कारच आहे की नाही हा एक. पण त्याला जेव्हा फाशीची शिक्षा झाली त्यावेळेला त्याला सांगितलं की तुम्हाला आता काही आवडती वस्तू सांगा. मरण जवळ आल्यानंतर मरणाचा भीतीनं कधीतरी तो मनुष्य आवडती वस्तू खाईल का? खाणार नाही. मरणाचा भय असा आहे की त्याला समोर किती पक्वान्न ठेवलं तरी नको. हे सगळे विषय जरी असले तरी त्याच्या ठिकाणी त्याला विषय भोगाकडे प्रवृत्ती होत नाही, असं मरणाची भीती आहे. म्हणून तर नाथ महाराज म्हणतात की मनुष्याने कायम मरणाचा विचार करावा. मरणाचा विचार केला म्हणजे निश्चिद्ध विषयांपासून परान्मुख तो आपोआपच होत असतो. ही एक गोष्ट आहे. तर इथं या ठिकाणी असं आहे की तुकोबारायांनी असं सांगितलं की ही जी स्थिती आहे ही स्थिती कधी प्राप्त होते, तर ही तत्त्वज्ञान झाल्याशिवाय ही स्थिती प्राप्त होत नाही. याचा अर्थ मरणाची भीती कधी वाटणार नाही. दुसऱ्याच्या मरणाचं पाहिल्यावर आपल्या अंगाला काटा येतो, पण हे माझं मरण आहे असं वाटत नाही. माझं मरण आहे असं म्हटलं की त्यावेळेला खूप त्याला भयाची भावना निर्माण होत असते. तसं या ठिकाणी आपल्याला मरणाचं भय जर जायचं असेल तर त्या भय जाण्यासाठी हे जे देहादिकांना मी आणि देहसंबंधियांना माझा असं आपण म्हणत असतो, हे खरं दुःखाचं कारण आहे. अहंता ममता इति दुःखास्पदे द्वे असं उपदेश शास्त्रीमध्ये या ठिकाणी भगवत्पूज्यपाद शंकराचार्य म्हणतात. ती अहंता ममता जाण्यासाठी हे देह मी आहे किंवा देह माझा आहे अशी भ्रांती जोपर्यंत आहे तोपर्यंत त्या मरणाच्या भयापासून सुटत नाही. त्याचा खरा उपाय आहे की मी असंग निर्विकार ब्रह्म आहे आणि तो हे स्थूल देह मी नाही, सूक्ष्म देह मी नाही, कारण देह मी नाही. इतकंच नाही तर ज्याला अहम ब्रह्मास्मी असं जे वृत्तीज्ञान आहे त्यालासुद्धा महाकारण शरीर म्हणतात. नाथ महाराजांनी भागवतामध्ये याला महाकारण शरीर म्हटलं. विवेक चूडामणीमध्ये भगवत्पूज्यपाद शंकराचार्यांनी देखील याला महाकारण शरीर म्हटलेलं आहे. याचा अर्थ ह्या देहभावाच्या अतीत जोपर्यंत आपण जात नाही तोपर्यंत आपल्याला कधीही मरणाचं भय जात नाही. आत्ताच आपण विचार करत होतो की जेव्हा त्या जक्कल आणि काय त्याचं दुसरं सुतार त्यांना जेव्हा फाशीची शिक्षा झाली त्यांना विचारलं गेलं होतं न्यायाधीशांनी की तुम्ही हे धाडस कसं केलं. त्यांनी सांगितलं आम्ही गीता वाचली आणि गीतेमध्ये असं वाचलं की नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकाः न चैनम क्लेदयंत्यापो न शोषयती मारुतः असं जेव्हा वाचलं होतं. आता आपल्याला ते स्वतः सांगतात तर याच्यावरून आपल्याला वाटतं की नाही हे तत्त्वज्ञानाशिवाय हे करू शकले नाही, परंतु ते तत्त्वज्ञान खरं नव्हतं. कारण त्यांना जेव्हा फाशीची शिक्षा झाली त्यावेळेला जसं
देशभक्त बाबू गेनू वगैरे गेले त्या किंवा चाफेकर बंधू गेले फासावर लटकत, त्यांना आत्मज्ञान होतं आणि त्यामुळे त्यांना देशाविषयी, देश हा आपला देश जो आहे तो स्वतंत्र व्हावा आणि त्या स्वतंत्र देशाचं सगळ्या जगाला मार्गदर्शकत्व पुढं होणार आहे हा अध्यात्माचा स्पर्श त्यांच्या जीवनात होता, म्हणून त्यांना भीती वाटली नाही, ते आनंदाने फासावर लटकले. पण जेव्हा यांच्यावर वेळ आली तेव्हा त्यांनी सांगितलं तुम्हाला कसं येणार, पायी चालत येणार का उचलत न्यावं लागेल. त्यांना जिवंत असताना तिरडी करून न्यावं लागलं. ह्याचं म्हणजे हे ज्ञान जे आहे ते खरं नाही. म्हणून तुकाराम महाराजांचा जो उद्देश आहे, कायम तुकाराम महाराज म्हणतात घरोघरी अवघे झाले ब्रह्मज्ञान परी मेळवण बहुमाजी, या ठिकाणी निरे कोणापाशी होय एक रज द्यारे मज दिन दुर्बळाशी, अशा प्रकारची मागणी आहे. तेव्हा या मागणीसाठी आपल्याला हे जे तत्त्वज्ञान आहे की हे जे असणारे 3 देह आहेत किंवा ह्या जागृत स्वप्न सुषुप्ती ह्या अवस्था आहेत, इतकंच नाही मूर्छा समाधी ह्या सगळ्याच अवस्थेच्या अतीत असणारा जो असंग निर्विकार आत्मा आहे तो मी आहे. आणि हे जे मरण आहे, हे मरण आणि जन्म ह्या एक प्रकारच्या कल्पना आहेत. हे आरूढ बुद्धीवर करणं म्हणजे सामान्य गोष्ट नाही. ज्यांनी कितीही अद्वैत सिद्धीपर्यंत अध्ययन केलं म्हणजे याचा अर्थ त्यांचं मरणाचं भय निवृत्त होतं असं नाही. कारण या ठिकाणी जे काही परोक्ष ज्ञान आहे ते परोक्ष ज्ञान भ्रांतीच्या विरोधी अपरोक्ष भ्रांती जी आहे ती भ्रांती परोक्ष ज्ञानाने निवृत्त होत नाही. अपरोक्ष भ्रांती निवृत्त होण्यासाठी अपरोक्ष ज्ञान अधिष्ठानाचं आत्मत्वाने पाहिजे आणि हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मरण भय निवृत्त होत नाही. आपण चिंतन याच्यासाठी करतो. बाबांनी जरी वेदांताचे चिंतन प्रक्रिया आणि त्या ठिकाणी त्या प्रक्रियेचा एक डोंगर कोणाच्याही पुढे उभा केला नाही, पण फलबल कल्प्य गोष्ट आहे की त्यांना मरणाचं भय नव्हतं. म्हणजे ह्या भयावरूनच ते एक तत्त्वज्ञ संत होते की या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत, ते तत्त्वज्ञ संत स्वीकारिती. आमचे ते चांडोळे अण्णा म्हणायचे तत्त्वज्ञ संत, तत्त्वज्ञ संतांचं विशेषण आहे का संत हे तत्त्वज्ञाचं विशेषण आहे. तर या ठिकाणी खरं जर पाहिलं तर तत्त्वज्ञाचंच विशेषण संत हे आहे असं ते सांगायचे की या ठिकाणी तत्त्वज्ञान झाल्यानंतर, बोध प्राप्त झाल्यानंतरही ज्ञान गिळोनी गावा गोविंद गा अशी जी मूर्तिमंत आपल्या संतचरित्र आहेत त्यात मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गुरुवर्य वैकुंठवासी बाबा. आणि अशा प्रकारचं त्यांचं जे जीवन आहे त्या जीवन कधी प्राप्त होतं तर जगद्गुरू तुकोबारायांचा जे काय अभंगवाणी आहे, बाबा त्याच्यातलं वाच्यार्थ काय आहे आणि लक्षार्थ काय आहे आणि त्याचा परस्पर विरोध कुठं येतो आणि त्याचा समन्वय कसा करावा याचे साधकाबरोबर सुद्धा चर्चा केली नसेल आणि आपल्या मनाशी कधी द्वंद्व निर्माण झालं नाही. कारण त्याला म्हणतात निष्ठा, की जे शब्दाचं उच्चारण झालं ते तसंच्या तसंच आहे, त्याच्यात फार शब्दार्थ आणि वाच्यार्थ करत बसायचं नाही. तुकाराम महाराज म्हणतात ना, मरण माझे मरोणी गेले मज केले अमर. तसंच मग मरण म्हणजे काय, स्थूल देहातून सूक्ष्म देहाचं निष्क्रमण होणं याला काय म्हणतात, मरण असं म्हणतात. आणि सूक्ष्म देहाने स्थूल देहामध्ये प्रवेश करणं याला जन्म म्हणतात. अशा ह्या वृक्ष प्रक्रियेमध्ये बाबा कधीच पडले नाही ह्याच्यामध्ये कधीच पडले नाही. परंतु ही अनुभूती घ्यायला मात्र ते मागं कधीच राहिले नाही. कारण त्यांच्यापुढं आरसा होता. जसं आपण स्वामी महाराज सांगायचे की हे जे तुकोबारायांचे अभंग आहेत, ज्ञानोबारायांच्या ओव्या आहेत, हे आपल्यासमोर असणारा आरसा आहे. एक एक अभंग म्हणजे आपण ज्या वेळेला आरशामध्ये पाहतो त्यावेळेला जर आपल्या कपाळातला गंध जो आहे तो जर वाकडा झाला असेल तर तो आपण आरशात सरळ करत नाही, आपण तो आपल्या कपाळावर सरळ करतो. तसं बाबांच्या पुढं हे तुकोबारायांची जी अभंगवाणी होती ती दर्पण स्थानाच्या रूपाने होती. त्यामुळं फक्त आपल्या ठिकाणी काय आहे, आपण जीवन जे आहे ते जीवन म्हणजे हे शरीर जे आहे, शरीराचं उत्पत्ती, शरीराची स्थिती, शरीराचा नाश, सुख दुःख, फारच विचार झाला तर जगाची उत्पत्ती स्थिती लय, त्याच्या पुढे गेलं तर बंध मोक्ष, अशा प्रकारच्या विचारात आपलं भरपूर जीवनाचा वेच होतो. परंतु जे काही वस्तुनिष्ठ स्थिती आहे ते जाणण्यासाठी संत जेव्हा निष्ठेने प्रवृत्त होतात, निष्ठा म्हणजे कोणती, श्रद्धा, श्रद्धेमध्ये निष्ठा असते म्हणून स्वरूपामध्ये निष्ठा होते. म्हणून तर भगवंताने केवळ तद्विधी प्रणिपातेनं परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानीनच तत्वदर्शिना हा तत्वज्ञानाचा उपाय सांगितला.
पण त्याच्यानंतर लगेच भगवान त्याच्यापेक्षा जवळचा उपाय सांगतात. तो कोणता? श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पराः संयतेंद्रियः ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम चिरेनाधिगच्छति. अशा प्रकारचा श्रद्धातिशय जीवनामध्ये असेल तर त्या पुरुषाला हे ध्वन्यर्थ काय, लक्ष्यार्थ काय, वाच्यार्थ काय काही करण्याची गरज नाही. या ठिकाणी तुकोबारायांचा अभंग हा बाबांचा दर्पणस्थानी आहे की मरण माझे मरोणी गेले मज केले अमर, ठाव पुशिले बुड पुशिले ओस ओसले देहभाव, आला होता गेला पुर धरीला धीर जीवनी, तुका म्हणे बुनादीचे झाले साचे उजवणे. जर सदैव वैकुंठगमन जगद्गुरु तुकोबारायांचं होतं आणि ते जर म्हणतात की झाला प्रेतरूप शरीराचा भाव, मरण माझे मरोणी गेले, आणि तुकाराम महाराज म्हणतात हा अभ्यास मी केला. तुकोबारायांचं जे वचन आहे तर त्या वचनाचं अनुसरण करायचं आणि दर्पणस्थानी पाहायचं. जसं तुकोबारायांना मरणाचं भय वाटत नाही त्या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात मरण माझे मरोणी गेले, मरण आणि येले. पण ही गोष्ट काही लगेच होत नाही. आपण म्हटलं की आता अंतकालच्या वेळेला अंतकालेच मामेव स्मरणमुक्त्वा कलेवरम यह प्रयाती समद्भावम याती नास्ते तर संशय. जर आपण अंतकाली भगवंताचं चिंतन केलं, अंतकाली ज्याच्या नाम आले मुखा, अशा प्रकाराने चिंतन करू आणि देह ठेवू आणि विदेह कैवल्याला प्राप्त होऊ, तर असं प्राप्त होता येत नाही. या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात काय बघा अभंग आहे, तुका लागला हाती घेऊन या काठी, तुका लागला कलेवरा पाठी. ह्या शरीराचं अनित्यत्व, याच्यामध्ये असणारं दोषदर्शन, याच्यामध्ये असणारं पारतंत्र्य किंवा मिथ्यात्व याचं जीवनभर चिंतन करावं लागतं. तेव्हा हे अंतकाली आपल्याला त्याचं स्मरण होतं. किंवा त्यावेळेला आपलं जर भक्तिसंपन्न अंतकरण असेल तर तो परमात्मा देहवैकल्याचा वारा झणे लागेल या सुकुमारा, म्हणून आत्मबोधाचे पांजरा सुये तयाचे, आत्मबोधाच्या पिंजऱ्यात त्याला सुरक्षित करत असतो. भक्ती केली नाही, तत्त्वज्ञानाची अंतरंग साधनं केली नाही, निष्काम कर्माचं अनुष्ठान केलं नाही आणि निष्कर्म दशेचा भोग त्याला अंतकाली आला, अशा प्रकारची भ्रांत धारणा कधीही जीवाने करू नये. या ठिकाणी तुकाराम महाराज जेव्हा म्हणतात तर याच्यावर एक तर आपला श्रद्धातिशय असला पाहिजे की माझा परमात्मा आहे, मी त्याचं आयुष्यात एकदा जरी श्री विठ्ठल नाव घेतलं असेल तर तो परमात्मा दयाघन आहे, तो सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमान आहे, कर्तुम अकर्तुम शक्ती संपन्न आहे. मी त्याला वेळ येण्याच्या आधीच हाक दिले. तर तुकाराम महाराज म्हणतात ना, आता केशे राजा हेची विनवणी, मस्तक चरणी ठेवी तसे, देह असो माझा भलतीये ठाई, चित्त तुझे पायी असो द्यावे, काळाचे खंडन घडावे चिंतन, जनमान धन विन्मुखता, कफ वात पित्त देह अवसानी, ठेवावी वारुणी दुरितेही. तुकोबाराय म्हणतात सावधतो माझी इंद्रिये सकळ, दिली हाक वेळ येण्याआधी, तुका म्हणे तू या सकळांचा जनिता, येथे ऐक्यता सकळांशी. अशा प्रकाराने आयुष्यभर आपण जर चिंतन केलं असेल तरच ही गोष्ट होते, नाहीतर सहजासहजी होईल असं नाही. मला थोडं संस्कृती यायला लागलं आणि मी गीता वाचायला लागलो. गीतेमध्ये हा आत्ताच सांगितलेला श्लोक आले, नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका, अंतकालेच मामेव स्मरणमुक्त्वा कलेवरम. असं आलं. मला एकदा धनुर्वाद झाला आणि ते 8-10 दिवस मला एका अंधाऱ्या खोलीमध्ये ठेवलं. तर त्यावेळेला मी थोडंफार चिंतन करीत राहिलो, परंतु त्याच्यानंतर तो आजार बरा झाला. मग मला घरी आणलं. त्याच्यामध्ये सगळे धनुर्वात याचा अर्थ सगळे हात पाय वगैरे मान सगळे वाकडे होतात. ते इतके वाकडे होतात की ते वाकडे झालेले माझे अजूनही दुखतात, इतकं त्याचं तीव्रता असते. तर त्याच्यामध्ये मग त्याच्यानंतर बरा झाल्यावर घरी आणलं. आमची आई स्वयंपाक करत होती चुलीवर. चुलीच्या समोरच माझं अंथरूण टाकलेलं होतं घरात, म्हणजे पाहता यावं काही कमी जास्त झालं तर. आणि त्याच्यामध्ये एक दिवस सकाळी माझे पुन्हा हातपाय वाकडे व्हायला लागले, गार पडायला लागले. तेव्हा मी आईला म्हटलं की आता मला पहिल्यासारखं व्हायला लागलं. तर ती म्हटली मग आता डॉक्टर, त्यावेळेला एवढी डॉक्टरांची व्यवस्थाही नव्हती, तर मी गड्याला पाठवते आणि घरच्यांना बोलवून घेते, आमच्या चुलत्यांना वगैरे. तर मी म्हटलं ठीक आहे, पण मला पहिल्यांदा गीता आणून दे म्हटलं. तिनं लगेच, तिला वाचता येत नव्हतं, तिने त्या ग्रंथाची पेटीच सगळी आणली.
मग त्याच्यामध्ये गीता काढली आणि मला वाटलं की नैनम छिंदंती शस्त्रांनी जे स्थितप्रज्ञाचं वर्णन आहे ना, विहाय कामाने सर्वान, त्याचं आपण चिंतन करू. आणि मग आता आपल्याला मरणार्थ आहे, मग आपल्याला पुन्हा जन्म यायचा नाही हे चिंतन करू. आणि ते आणलं, ग्रंथ गीता काढले, ते प्रकरण दुसऱ्या अध्यायाचं काढलं आणि मी लागलो ना नैनम छिंदंती शस्त्राने. पुन्हा पुन्हा शरीर अधिक थंड व्हायला लागलं, वेदना वाढायला लागलं. मी तिला म्हणायचं इथं आता तू मांडीला शेकव, आता तू पाठीला शेकव. हळूच गीता कधी पडली तेही मला माहीत नाही त्याच्यानंतर. तेव्हा मला एवढंच लक्षात आलं की आपल्याला असं वाटतं की शेवटच्या क्षणी करू आणि करू, पण हे काय आपलं जमणार नाही, आपल्याला आळंदीलाच गेलं पाहिजे असा विचार यायला लागला. याच्यासाठी दुसरं काहीतरी लागतं. आपल्याजवळ आहे अशा भ्रांत ज्या कल्पना आहेत किंवा ज्या धारणा आहेत ते ठेवून आपल्याला चालणार नाही. परंतु बाबांचं जे जीवन आहे ते खरं निष्ठा शब्दाचा अर्थच आहे निरंतर स्थिती. त्या स्वरूपाच्या ठिकाणी एकदा चित्तवृत्ती स्थापन केली की तुका म्हणे मग नय वृत्तीवरी सुखाचे शेजारी पौडईन आयशी वर्मे मज दावी नारायणा अंतरीच्या खुणा प्रगटोनी. भगवान परमात्मा जो आहे तो त्यांना अंतरातल्या खुणा त्याची वर्म प्रगटून करून दाखवतो. त्यामुळं हे लोक जरी बाहेरून आपल्याला श्वेतवस्त्रधारी असले तरी ते श्वेतवस्त्रातले संन्याशांनाही काशाय वस्त्रातल्या लाजवणारं अशा त्यांच्या जीवनाची जी काही स्थिती आहे ती अत्युच्च कोटीची त्यांनी संपादन केलेली असते. त्यामुळं त्यांचं कोणत्याही रीतीनं भगवान हा संरक्षण करत असतो आणि त्याच्याविषयी त्यांच्या अंतःकरणात कोणताही संदेह पण नसतो. संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ अशा प्रकारचं त्यांचं जीवन असतं. आणि बाबांचं जीवन तर सर्वात मोठं मार्गदर्शक जीवन जे आहे तर आत्ता सांगितल्याप्रमाणे जीवनमुक्तीचं विलक्षण सुख भोगत असताना एक लक्षण असे की सोहम अहम सा, मीच तो परमात्मा आहे, परमात्माच मी आहे, ब्रह्मसत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापराहा. हे रात्रंदिवस सुप्ते रमृते कालम नयेद वेदांत चिंतया. रात्रंदिवस वेदांताचं चिंतन करायचं. कोहम कथमिदम जातम कोई कर्ताश्य विद्यते उपादानम किमस्त्यह विचारो स्वयं ईदृशः असं चिंतन करायचं. आणि आपल्या वारकरी संप्रदायामध्ये ह्या ब्रह्म जे आहे ते ब्रह्मच सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण ब्रह्म सनातन विठ्ठल हा. सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरिविण मन व्यर्थदाय अशी आपली संतवाणी सांगते. आणि ती कशासाठी सांगते की या ठिकाणी सगुण भक्ती ही आपल्याला अनुष्ठान करण्याला सुगम आहे. आणि ज्ञानोत्तर तेच परमात्मा जो आहे तो नेणो ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरपुरा आले भक्त पुंडलिके देखिले उभे केले विठेवरी किंवा तो हा विठोबा निधान त्याचे ब्रह्मादिका ध्यान. अशा प्रकारचा तोच परमात्मा आहे. दोन्ही टिपर्या एकची नाद सगुण निर्गुण नाही भेद रे. या ठिकाणी सगुण म्हणो की निर्गुण रे, तो सगुण निर्गुण एको गोविंद रे. या ठिकाणी श्रुतीचा सुद्धा या ठिकाणी ब्रह्मसूत्रादी ग्रंथ घेऊन फार मोठा त्याचा उटारेटा करून मग त्याचा जो सिद्धांत आहे तो निष्पन्न करण्यासाठी जीवनाचा काळ खर्च करण्याची गरज नाही. जर आपल्याला त्या महात्म्यांच्या जीवनावर आणि त्यांच्या वचनावर आणि त्यांच्या अनुभूतीवर आपला जर अकाट्य अशा प्रकारचं श्रद्धा असेल तर आपल्याला सुद्धा केवळ त्यांनी तत्वमसी अहम ब्रह्मास्मी आई शिवानी एक वेळ पडता कानी अविद्या निद्रा गेली पळोनी तत्क्षणी जागीनला. बाबा या 4 वर्षाचं जे चिंतन करत असेल जगामध्ये असा वारकरी शिक्षण संस्थेचा जो अभ्यासक्रम आहे की ज्याच्यामध्ये गीता ज्ञानेश्वरी आणि पंचदशी ह्या ग्रंथत्रयीचं जर अध्ययन केलं तर त्या मनुष्याला जर तो नियमित सगळ्या पाठाला उपस्थित राहत असेल तर. कारण कधी असं होऊ शकतं की ज्या वेळेला तत्वमसी महावाक्याचा उपदेश असतो त्या दिवशी तो बिचारा कुठंतरी बाहेर गेलेला असतो. तसं बाबांच्या ह्या अभ्यासक्रमाच्या कालामध्ये त्यांना कधी तत्वमसी महावाक्याचा तुका म्हणे कानी आई केली मात तोची झाला घात जीवपणा अशा प्रकारची ही दिव्य अलौकिक अनुभूती त्यांनी अनुभवली. आणि त्याच्यानंतर तिला कधीही वाचेचा विटाळ होऊ दिला नाही. तर आपलं सोहळं जीवन खरं जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचं जीवन कोणतं असेल तर ते ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्ती. मला तर बाबांच्या जीवनाचा विचार केल्यावर असं कधी कधी वाटतं की ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्तीचा जीवनाचा आदर्श ज्यांनी घातला ते म्हणजे या शतकातील महान साधू म्हणजे या ठिकाणी गुरुवर्य बाबा वैकुंठवासी बाबा. त्यांनी या ठिकाणी त्यांचा जो अभंग आहे, मला वाटतं आपला वेळही समाप्त झालेला आहे, तर या ठिकाणी आपण अभंग मी केवळ वाचूनच दाखवला
परंतु त्याच्या संबंधाने भोवताली आपण थोडा फिरण्याचा प्रयत्न केला. तुम्ही म्हणाल मग त्याच्या गाभाऱ्यात अर्थाच्या का गेले नाही, तर त्याचा सांगता येत नाही हे कशाला मी सांगू. या ठिकाणी त्याच्या अर्थाच्या गाभाऱ्यात गंभीर चिंतन आपल्याला करताच येत नाही. म्हणून फक्त हा अभंग जो आहे तो आपल्यापुढं वाचून दाखवला. त्या अभंगाचा विचार आपण सर्वांनी पुन्हा पुन्हा केला तर बाबा संत गेले जया ठाया देवराया पाहावी, आपल्यालाही ती स्थिती प्राप्त व्हावी. आणि म्हणून अशा प्रकारे स्वानंद सुखनिवासी बाबांच्या या चरणकमली आपण माऊलींच्या सत्तेतून अशी प्रार्थना केली की आपण ज्या थाटात राहिले, ज्या जीवन म्हणजे हीच एक संजीवन समाधी आहे आणि तेच ज्ञानोबरायांचं अभिप्रेत तात्पर्य आहे हे जाणून आपण जो काही आयुष्याचा कालक्रमणा केली आणि त्या अध्यात्मामध्ये जे स्थिरीकरण आपल्या जीवनाचं झालं, जो निश्चयाचा महामेरू असं बाबांचं वर्णन करता येईल. आणि ही स्थिती मरणाच्या पूर्वी एक अव्यवहित क्षण का होईना तुम्हाला आम्हाला प्राप्त व्हावी आणि आपल्याला असं सात्विक धैर्य प्राप्त व्हावं. तुकाराम महाराजांसारखं की धन्य म्हणविनं इह लोकी लोका भाग्य आम्ही तुका देखीला. आम्ही गुरुवर्य बाबांना पाहिलेलं आहे, बोधेबाबांना पाहिलेलं आहे, त्यांचं जीवन जवळून पाहिलेलं आहे. आमच्या पितांबर महाराजांसारख्याला तर त्यांच्या लीला विग्रहाची सेवा घडलेली आहे. अशा वेळेला आपल्या जीवनात केवढेही प्रसंग आले तर बाबा ते सांगत असतात 360 दिवसाचा एकही दिवस असा जात नाही की बाबा माझ्या स्वप्नात आले नाही. याचा अर्थ काय की वाट दावीत ते आपल्या हृदयामध्ये विराजमान आहेत. तसेच आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये त्यांनी नित्य विराजमान व्हावं आणि आपल्याला संकट काळात म्हणजे काय, आध्यात्मिक क्षेत्रात येणारी जी प्रतिबंध आहेत त्या प्रतिबंधाची निवृत्ती करून आपल्या स्वरूपाशी त्यांनी कायमचं लीन करून घ्यावं ही त्यांच्या चरणी माऊलीच्या सत्तेतून प्रार्थना करून या ठिकाणी करविली तैशी केली कटकट वाकडी की नीट देव जाणे, कोणा कारणे हे झालेसे निर्माण, देवाचे कारण देव जाणे. तुका म्हणे मी तो अभिमाना वेगळा, घालुनी गोपाळा भारासे. ही शब्द सुमनांजली किंवा हे शब्द सगळे गुरुवर्य हरिभक्तीपरायण बाबा त्यांच्या चरणी समर्पण करून चिंतनाला विराम देत आहे. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. परमपूज्य आदरणीय या बाबांच्या पुण्यस्मरणार्थ जो आपला 5 दिवसाचा सप्ताह सुरू आहे, आज दुसऱ्या क्रमांकाची परवान्याची प्रवचनाची सेवा आमचे गुरुस्थाने म्हणजेच गुरुवर्य डॉक्टर महाराजांनी साध्या सोप्या पण वेदांताच्या भाषेतून बाबांचं सर्व चरित्र आपल्या डोळ्यापुढे आणून दिलं. एक त्यांच्यावर बाबांची तर कृपा आहेच आहे, पण माऊलींची कृपा आहे. आपला वेदांत सोप्या भाषेत कसं सांगावा, कारण की साखरे महाराजांचं घराणं नेहमी म्हणायचं, नाना महाराज साखरे आम्ही वेदांत सांगतो पण शांताराम गुरुजी वेदांत सांगतात, त्याच्यात फार फरक आहे म्हणे. शांताराम गुरुजींचा वेदांत सर्वांना कळतो म्हणे, आमचा वेदांत कळत नाही म्हणे. हे नाना महाराज साखरेंचे उद्गार आहेत त्यांच्या संस्थेतले. तसं आजचं हे प्रवचन झालं आहे साध्या सोप्या ज्ञानोबरांच्या वाणीतून, पुन्हा तुकोबारांच्या वाणीतून पूर्ण बाबा आपल्या पुढे त्यांनी डॉक्टर महाराजांशी उभे केले. बाबांचं जीवनचरित्र कसं होतं, कसं घडवलं, काय काय झालं, असो वारकरी शिक्षण संस्थेचे व त्यांच्या सर्वांच्या तर्फे मी गुरुजींचा थोडाफार सत्कार करतो. सत्कार करणारे आमचे संस्थेचे विश्वस्त खजिनदार नलवाडे साहेब हे गुरुवर्य बाबांचा म्हणजेच डॉक्टर साहेबांचा ते शरीराचेही डॉक्टर आहेत आणि आतल्या सूक्ष्म शरीराचे पूर्ण डॉक्टर आहेत. आमच्या जाधव डॉक्टर दोन्ही डॉक्टर आहेत बरं का. तर शरीराचे आहेच आहेत, नाडी तपासतात, औषध देतात, पण सूक्ष्म शरीराचे सुद्धा, कारण शरीराचे सुद्धा ते डॉक्टर आहेत. तर ते सत्कार बाबांनी स्वीकारावा अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. हरे राम.
नाही ना. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज रामचंद्र बाबा की. संध्याकाळी 6 ते 8 गुरुवर्य गुरुबंधू संदीपन महाराजांचं कीर्तनाची सेवा आहे. काल जरी आपण 6:30चा वेळ होता, पण आजपासून 6 ते 8चा वेळ आहे आणि संदीपन महाराजांचे आजचे कीर्तनाची सेवा आहे. या हरिपाठाला चला विद्यार्थी मंडळी, लवकर हरिपाठ.